नमस्कार. आशिष दत्तू ऑफिशियल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असंच नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय काय आहे ते जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करा. नमस्कार, मी आशिष दत्तू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने 19 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेले आहे आणि 20वा हप्ता नेमका कधी येणार याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागून होती. त्याप्रमाणे नवमीच्या शुभ मुहूर्तावरती 20वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता 27 मार्चपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना एक अशी विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म हा सायबर कॅफे किंवा कम्प्युटरवाल्याकडे जाऊन फॉर्म KYC करून घ्या. KYCची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. 31 मार्च 2026 नंतर कुठलीही मुदत वाढवून भेटणार नाही अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच अनुषंगाने आणि 20वा हप्ता फेब्रुवारीचा हा लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जे आधार कार्डला लिंक आहे ते बँक खात्यामध्ये 20वा हप्ता 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अशी सूचना आहे की लवकरात लवकर त्यांनी आपला फॉर्ममध्ये काही त्रुटी निर्माण झाली असेल, काही चूक झाली असेल फॉर्म भरताना KYC करताना ते त्यांनी लवकर दुरुस्त करावी आणि 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत फॉर्म KYC करण्याची आहे. त्यानंतर तुम्हाला KYC फॉर्म करता येणार नाही आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फायदा म्हणजे लाभ मिळणार नाही. अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकर सायबर कॅफे किंवा कम्प्युटरवाल्याकडे जाऊन अधिकृत सेंटरवर जाऊन तो फॉर्म KYC करा. त्याच्याकडून एक प्रिंट घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की आपला फॉर्म KYC पूर्ण झालेली आहे किंवा नाही. फॉर्ममध्ये जी माहिती आहे ती व्यवस्थित भरा आणि फॉर्मची प्रिंट आपल्याकडे काढून ठेवा. म्हणजेच तुम्हाला समजेल की आपला फॉर्म KYC झालेला आहे का नाही. म्हणजे आता 20वा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. 27 मार्च 2026 पासून हा हप्ता म्हणजे 20वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये आलेला जमा झालेले पैसे दिसेल. 1500 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळे लवकर ज्या माता भगिनींनी लाडक्या बहिणींनी त्यांच्या